नमस्कार, जय सद्गुरू सर्वांना. श्री सद्गुरू कृपा फॅशन्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण 41 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग बघणार आहोत. आजच्या पार्टमध्ये मी फक्त कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. पुढच्या पार्टमध्ये स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रिन्स कटचा शेप कट करून शिवणार आहात. मी इथे प्रिन्स कटचा शेप कट केलेला नाही. विदाऊट कटिंग प्रिन्स कट शेप हा ब्लाऊज शिवलेला आहे. पण तुम्ही बघू शकता याचा प्रिन्स कटचा शेप किती सुंदर आलेला आहे. पपही खूप छान आलेला आहे. हे बघा, मी इथे कुठेही कटिंग केलेलं नाही. कटिंग न करता हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा ब्लाऊज आहे. फिनिशिंगही खूप छान आलेलं आहे आणि हा ब्लाऊज बसायला देखील परफेक्ट बसतो. अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन हा ब्लाऊज सोप्या पद्धतीने आणि झटपट शिवून होईल ब्लाऊज. अशा पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे. त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी इथे आधी पहिलं बाहीचं कटिंग करून घेणार आहे. बाही आहे 8 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. कॅप हाईट घ्यायची आपल्याला 4.25 इंच. बाहीची घडी आहे आपली 10 इंचाची. मी 8.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच पुढे शिलाईसाठी असणार आहे. दंडगेर आहे 13.5. 13.5च्या निम्मे 6.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. पुढे 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं. आता हे जोडून घ्यायचं आपल्याला. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आता ही आडवी लाईन आपल्याला आखून घ्यायची. क्रॉस लाईन आपल्याला आखून घ्यायची आणि त्याचा मध्य घ्यायचा आहे. फिश कटचा शेप देण्यासाठी हे मार्किंग आहे. आता हा जो मेन पॉइंट आपण मार्क केलेला आहे त्याच्या बरोबर दोन्ही बाजूने अर्धा इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वर आणि खाली दोन्ही बाजूने अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. आणि वरच्या पॉइंटवरती जे 1.5 इंच सोडून आहे तिथून आपल्याला बॅक पार्टचा फिश कटचा शेप द्यायचा आहे आणि खालच्या बाजूने फ्रंट पार्टचा फिश कटचा शेप द्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा फिश कटचा शेप तुम्ही देऊ शकता. जिथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत हा शेप न्यायचा आणि तिथून 1/2 इंच आपल्याला थोडंसं खाली जायचं आहे. म्हणजे जो आपला काखीमध्ये झोळ येतो तो झोळ येणार नाही. आता आपण हे बाहीचं कटिंग करून घेऊया. आता मी इथे फक्त ब्लाऊज पीसवर कटिंग केलेलं आहे. अस्तरवर कटिंग केलेलं नाही, ते मी नंतर करणार आहे. आता फ्रंट पार्टचा शेप इथे मी कट करून घेते. सेंटरला आपल्याला कट देऊन घ्यायचा. आता बॅक पार्टचं कटिंग आपण बघणार आहोत. इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही सोबत मी कटिंग करत आहे. आता ब्लाऊज पीसच्या घडीवरच बरोबर अस्तरची घडी ठेवायची आहे आणि इथे बॅक पार्टचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी आपल्याला ॲड करायचं आहे. 15 इंचावर मार्किंग करायचं आहे. कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 33चा चौथा भाग 8.25 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच 9.25 आणि पुढे 1.5 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. शोल्डर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर एक मार्किंग करायचं. मुंडा खोली 6.25 इंच. 6.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं.
आपली चेस्ट साईज 41 आहे म्हणून मी ते 6.25चं शोल्डर घेतलेलं आहे. बॅक नेक डीप आहे. आता इथे छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. इथे लुजिंगचं माप ॲड करायचं नाही कारण बॅक नेक आपला डीप आहे. 10 इंचाचा नेक आहे. आता हे सरळ जोडून घ्यायचं. आता इथे बॅक मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथून 1.5 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे मार्जिन सोडून तिथून आपल्याला बॅकचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे. गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच, कारण गळा रुंदी जर जास्त घेतली तर आपलं शोल्डर उतरू शकतं. 2.25 इंचापेक्षा जास्त गळा रुंदी घ्यायची नाही. आता इथे शोल्डर उतार देखील आपल्याला द्यायचा आहे. शोल्डर उतार दिला नाही तर तुमचा गळा उतरणार आहे. 1.25 इंचावर मी इथे शोल्डर उतार दिलेला आहे. आता इथून आपल्याला बॅक नेकचं माप घ्यायचं आहे. बॅकचा गळा आहे 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. खाली 3 इंचाची आडवी लाईन घ्यायची आहे. डीप घ्यायचा आहे आपल्याला गळा. 3 इंचावर गळा रुंदी खालच्या बाजूने ठेवायची आणि हे जोडून घ्यायचं आहे. आणि जो आपला काही गळ्याचा शेप असेल तो इथे आपल्याला द्यायचा आहे. तर इथं गोल गळा आहे म्हणून मी इथे गोल गळ्याचा शेप दिलेला आहे. इकडे आपल्याला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आता हे आपलं बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं. अगदी सोप्या पद्धतीने आणि इझिली तुम्ही हे ब्लाऊजचं कटिंग करू शकता. आता इथे देखील आपल्याला मुंड्यामध्ये 1/2 इंच खाली कट करायचं आहे. 1/2 इंचच करायचं म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही काखेमध्ये. या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचा ब्लाऊज फिनिशिंगला अगदी परफेक्ट बसणार आहे. तुमचं मेजरमेंट बरोबर असेल तर ब्लाऊज तुम्हाला कुठेही फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे. आता इथे मी गळ्याचं कटिंग करणार नाही. फक्त अस्तरचा गळा मी कट करणार आहे. ब्लाऊज पीसचा गळा तसाच ठेवणार आहे. आता मी असं का करते ते स्टिचिंग करताना तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी स्टिचिंगचा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. आता इथे आपण फ्रंट पार्टचं मेजरमेंट घेणार आहोत. आता बॅक पार्ट मी ठेवलेला आहे. त्याच्या साईडला इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे. हुकलूक पट्टीमध्ये ते जातं त्यासाठी. आणि तिथून एक लाईन ओढून आपल्याला त्याच्या शेजारी आपल्याला फ्रंट पार्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. एक लाईन अशी आडवी आखून घ्यायची. खालच्या बाजूने देखील आपल्याला कमरेच्या बाजूने 1.5 इंच एक्स्ट्रा सोडून तिथे बॅक पार्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला इथे आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे. दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि बॅक पार्ट पूर्ण आहे तसा आपल्याला आता इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. कमरेच्या बाजूने, मार्जिनच्या बाजूने, मुंड्याच्या बाजूने आणि वरती शोल्डरच्या बाजूने देखील आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर उतार देखील मार्क करून घ्यायचा आहे. आता इथे मुंडा खोलीचं मार्किंग बघा, आर्महोलचं मी इथे कैचीच्या सहाय्याने केलेलं आहे. कैचीला प्रेस करून इथे खालच्या बाजूला दाबून इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. आपलं कामही वाचतं. आता इथे आपल्याला फ्रंट मुंड्याचा शेप द्यायचा आहे. 1 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि आपल्याला फ्रंट मुंड्याचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेप देऊन घ्या.
इथे अपेक्स पॉईंटचं माप घ्यायचं आहे. अपेक्स पॉईंट आहे 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि आडवा टक्स घ्यायचा आहे. छातीचा 10वा भाग म्हणजे 4.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय. जो 10 इंचाचा पॉइंट आहे त्याच लाईनला आपल्याला ही लाईन आली पाहिजे. आता हे सरळ खाली आपल्याला जोडून घ्यायचं. 1.5 इंचाचं जे मार्जिन आहे तिथपर्यंत ही रेषा आपल्याला सरळ खाली जोडून घ्यायची आहे. तिथून आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय आणि जी आपली टक्सची रेषा आहे त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय. आता हे मी दोन्ही बाजूला का घेतले, कारण इथे मी प्रिन्स कटचा शेप कट करणार नाही, त्यामुळे मी मेन पॉईंटच्या दोन्ही बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि जो आपला कमरेचा भाग आहे तिथून पुढे मी इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता वरती मुंड्यामध्ये देखील आपल्याला 1 इंच शिलाई 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथे प्रिन्स कटचा शेप देताना आपलं कापड अर्धा इंचावर आपल्याला स्टिच करायचं आहे. आता इथे आडवा टक्स 3 इंचाचा घेतलेला आहे. आता टक्स पॉइंट पासून आपल्याला खाली 1.5 इंचाचं जे मार्किंग आहे तिथे आपल्याला ही अशा रेषा ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आणि खाली जे 1 इंच एक्स्ट्रा आपण कापड घेतलेलं आहे कमरेच्या बाजूने, बघा इथे मी एक्स्ट्रा 2.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. आता हे मार्जिन आपण आधी जोडून घेऊयात. वरती 1 इंच मुंड्यामध्ये आणि खाली 2.5 इंच ती लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची. आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे फक्त आपल्याला शेप द्यायचा आहे, कटिंग करायचं नाही, म्हणून मी मेन टक्सच्या दोन्ही बाजूने 1.5 इंच मार्क केलेला आहे. आता हे आपण असं जोडून घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये जोडायचं आहे. फक्त खालचे मेन टक्स आहे तिथेच आपल्याला फक्त 1 इंचावर खाली घ्यायचं आहे कापड आपलं. आयपट्टीच्या हुकलूक पट्टीच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने घ्यायचं नाही, शिलाईच्या बाजूने. आता इथे आपल्याला फ्रंट गळ्याचं मार्किंग करायचं आहे. 6.5 इंचावर एक मार्किंग केलंय. इथे गळा रुंदी तुम्ही 3 किंवा 3.25 इंच घेऊ शकता. मी इथे 3.25 इंच घेतलेली आहे. हे वरती सरळ जोडून घ्यायचंय आणि फ्रंट गळ्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. इथे गोलगळाच आहे म्हणून मी गोलगळ्याचं देते. अगदी खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचा ब्लाऊज फिनिशिंगला अगदी छान बसणार आहे. हे आपलं मेजरमेंट तयार झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करणार आहोत. विदाऊट कटिंग सुद्धा प्रिन्स कटचा शेप अगदी छान येतो. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. हे ट्रिक वापरून बघा. सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. स्टिचिंग करताना तुम्ही नक्की बघा कशा पद्धतीने स्टिच करणार आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त कटिंगचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्टिचिंगचं सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. तो तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे माझे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हेल्पफुल वाटला की नाही. हे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग रेडी आहे. इथे फ्रंटच्या गळ्याचं मी कटिंग करते. इथे कटिंग झालेलं आहे. आता इथे आपला जो मधला सेंटर आहे त्याचा आपल्याला दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे प्रिन्स कट शेपचं. आता इथे सेंटरला कट देऊन घ्यायचा, म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आता अस्तरला या दोन्ही बाजूच्या अस्तरला आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. एका बाजूला आपल्याला ऑलरेडी मार्किंग आहे. आता हे मार्किंग खालच्या पार्टला आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी खालचा पार्ट या मार्किंगवर ठेवायचा आहे आणि कापड उलट करून त्याच्यावरती हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचंय. आणि ज्या आपल्या लाईन आहेत त्या आपल्याला आता थोड्याशा इथे डार्क करून घ्यायच्या आहेत.
म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, पुन्हा मेजरमेंटची गरज पडणार नाही. आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर तुमचा वेळही वाचतो, ब्लाऊजही परफेक्ट बसतो आणि फिनिशिंग छान येतं आणि कमी वेळामध्ये आपला झटपट ब्लाऊज शिवून होतो. आता ब्लाऊज शिवताना देखील भरपूर साऱ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. कुठेही मी कंबरपट्टी एक्स्ट्रा लावणार नाही. विदाऊट कंबरपट्टी संपूर्ण ब्लाऊजला मी स्टिचिंग करणार आहे, फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला देखील. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, आपलं हे फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे. कुठेही मी शेप कट केलेला नाही. बऱ्याच मैत्रिणींना प्रिन्स कटचा शेप कटिंग केल्यानंतर फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो, फिनिशिंग परफेक्ट येत नाही. आपला जो मेन टक्सचा पॉईंट आहे तो असा खालीवर होतो किंवा खेचला जातो, कमी जास्त होतो. त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला कुठेही कपडा कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही आणि तुमचा प्रिन्स कटचा शेप देखील अगदी परफेक्ट येणार आहे. कुठेही कमी जास्त इकडे तिकडे होणार नाही. पॉईंटसुद्धा मेन पॉईंट आपला टक्सचा जो व्यवस्थित येणार आहे. आता इथे मी फक्त बॅक पार्टचं जे आहे फक्त अस्तरवर गळ्याचं कटिंग करणार आहे, ब्लाऊज पीसचं कटिंग करणार नाही. तर हे मी असं का केलेलं आहे ते मी स्टिचिंग करताना तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओसाठी, नवीन असाल तर. अगदी सोप्या पद्धतीने स्टिचिंगमध्ये सुद्धा तुम्हाला मी भरपूर ट्रिक्स शेअर करणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचा फायदाच होणार आहे, तुमच्या वेळेची देखील बचत होणार आहे आणि तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग अगदी परफेक्ट येणार आहे. इथे कमरेला सुद्धा मी कुठेही कंबरपट्टी लावणार नाही. आता हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता मी इथे बाहीचं कटिंग करणार आहे. आता इथे मला बाहीला अस्तर कमी पडत आहे. मी ब्लाऊज पीसची बाही आधीच कटिंग केलेली आहे परफेक्ट मापाची. आता मला इथे एवढं अस्तर, ही मी जी घडी दुमडलेली आहे तेवढं अस्तर कमी पडतं आहे, तर त्याला मी एक्स्ट्रा जॉईंट देणार आहे. आता आपलं स्लीवचं कटिंग देखील आपलं झालेलं आहे. आता जेवढी मला पट्टी कमी पडते आहे तेवढी मला इथे अस्तर कमी पडल्यामुळे मी इथे ब्लाऊज पीसचं जॉईंट देणार आहे खालच्या बाजूने. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.